सुरुवातीला शिक्षणाचा जर विचार केला तर ब्राह्मण आणि क्षत्रिय 100% आरक्षण हजारो वर्ष यांनाच होतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये. शूद्रांना तर शिक्षणाची संधीच भेटत नव्हती, त्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. आणि वैश्य पण खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणापासून वंचित ठेवले होते. अगदी थोडेफार लोक त्यामध्ये तुम्हाला शिकलेले दिसू शकतात, अन्यथा नाहीच. 100% आरक्षण हजारो वर्ष ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याकडे होतं. हा एक फॅक्ट आहे आणि हा फॅक्ट सगळ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे. कारण हा देश आजचा नाही, आपण म्हणतो आपली 5000 वर्षापूर्वीची संस्कृती, 10,000 वर्षापूर्वीची संस्कृती आणि ते चालत 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 पुढे चाललेला समाज आहे. याच्यामध्ये अशा अडी तर त्याच्यामध्ये कलम नंबर 15 आर्टिकल 15 ते काय सांगतंय? वर्ण, जाती, धर्म, लिंग. तुमचा वर्ण ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, तुमची जात मराठा असन, वंजारी असन, कुणबी असन, माळी असन, साळी असन, कोणतीही असेल, तुमचा धर्म हिंदू असन, मुस्लिम असन, ख्रिश्चन असन, शीख असन, ईसाई असेल, कोणताही असन, तुमचं लिंग तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, तुम्ही समलिंगी असाल किंवा तुम्ही तृतीय लिंगी असाल, तरीही म्हणजे इत्यादीवरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव याच्यावर बंदी घालण्यात आली कलम नंबर 15 नुसार. जर या गोष्टींवरून जर तुम्हाला कोणी एखाद्या ठिकाणी येऊ नको किंवा याच्यामध्ये सामील होऊ नको असं जर म्हटलं तर तुम्ही सांगू शकता की आर्टिकल नंबर 15 कलम नंबर 15 मला तो अधिकार देते. कृती स्पष्ट उल्लेख आहे. काय उल्लेख आहे? शूद्रांना वेद व धार्मिक ग्रंथ वाचण्याची परवानगी नव्हती. म्हणजे वेदामध्ये असं लिहिलंय सांगून तुम्ही त्यांना आयुष्यभर गंडवत राहायचं. धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलंय, असं नाही केलं तर कोप होईल, तुझं वाटोळ होईल, आमक होईल, तमक होईल, आणि त्यांना प्रत्येक मानसिकरित्या त्यांचं एकदा खच्चीकरण करायचं आणि सामाजिक जे त्यांचं समाजामध्ये त्यांना दाबून ठेवायचं, त्यांना अस्पृश्य म्हणून वागवायचं आणि त्यांचा जो विकास होणार होता त्यांच्या पिढ्यांचा विकास खंडित केला गेला. आणि त्यामुळं पुढं भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. महाराष्ट्र पण विचार जर केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्रामधले, त्यांनी आपल्या या देशाला संविधान दिलं. आणि आज आपलाच महाराष्ट्र पुन्हा देशाला जातीयवादाच्या भडक्यामध्ये नेऊन टाकतोय काय अशी भीती पण वाटायला झाला. आणि या देशामध्ये लोकशाही आली त्यावेळेस लोकशाहीमध्ये समतेचं तत्व आपल्या संविधानानं स्वीकारलं आणि त्या समतेच्या तत्वानुसार सगळ्यांचा दर्जा समान असं मानण्यात आलं. जसं सगळ्यांच्या मताची किंमत एक असं मानण्यात आलं, तसं सगळ्यांना समता द्यायची होती. आणि समता द्यायची म्हटल्याच्या नंतर आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की 100% आरक्षण ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांकडे होतं. किती? 100%. ते पण हजारो वर्ष. मग तुम्ही एवढ्या थोड्या कमी वेळामध्ये या लोकांना जी थोडं, तुम्हाला यांना तर 100% पण नाही दिलं, जे काही दिलंय ते आरक्षण त्याच्यावर गदा आणणं योग्य आहे का हाच विचार आपला हळूहळू करत जायचे. आणि ते पण फॅक्ट नुसार करत जायचे. कोणी म्हणलं नाही पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी चूक आहे. आता नमस्कार मित्रांनो, टीडी बोलतोयच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गरमलेला तापलेला जो मुद्दा आहे आरक्षण. परंतु पाठीमागच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्याच्या नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जवळपास 90% पेक्षा जास्त लोकांना आरक्षण म्हणजे नेमकं काय असतं हेच माहित नाही. कोणीतरी त्यांना काहीतरी सांगतं आणि ते थोडे बाबडे लोक ऐकत राहतात. कारण आपल्या समाजामध्ये संविधान वगैरे या ज्या गोष्टी आहेत, जो कायदा आहे, कायद्याच्या अभ्यासाची जास्त गरज नाही असं आपल्या लोकांना वाटतं आणि कायद्याकडे आपण पाहतच नाहीत. परंतु या गोष्टी ज्यावेळेस समोर येतात त्यावेळेस एकदम भयानक असतात. आणि त्यामधलाच एक मुद्दा आणि सर्वात जास्त ज्या मुद्द्यावर चर्चा होते किंवा जो मुद्दा गरम केला जातो आणि याचा राजकीय फायदा घेतला जातो तो आहे आरक्षण. आपण जर पाहिलं तर या मुद्द्यावर बोलताना लगेच काही लोक शिवीगाळ वगैरे या गोष्टींवर येतात, पण तसं करणं योग्य नसतं. सर्वात महत्वाचं आहे की तो मुद्दा समजून घेणं. आरक्षण म्हणजे काय, ते कशामुळे दिलं जातं हे आपल्याला समजल्याशिवाय याच्यावर आपण तोडगा काढू शकत नाही. आणि समाजामधल्या दोन गटामध्ये किंवा एक गट एकीकडे आणि दुसरा गट एकीकडे या दोघांमध्ये भांडण हे काही लोकांसाठी फायद्याचं असतं, जसं राजकीय गोष्टींसाठी काही नेत्यांसाठी ते फायद्याचंही असू शकतं. आता ह्याच्यावर विचार करण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की याच्यावर विचार करताना आपण
बारकाईने लक्ष द्यायचंय आणि माइंड ओपन ठेवायचंय. ओपन माइंडने कधी पण असल्या विषयावर विचार केला तर त्याच्यातून चांगल्या गोष्टी साध्य होत असतात. आपला हा विषय सुरुवातीला 2 व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या व्यवस्थितपणे समजावून घ्यायचा आहे की आरक्षण असतं काय आणि ते असतं कशासाठी. हे समजल्याच्या नंतर त्याचे जे संविधानिक पैलू आहेत किंवा वेगवेगळ्या केसेस झालेल्या असतील, आयोग नेमलेले असतील, त्या आयोगाचे रिपोर्ट वगैरे आपण एक एक गोष्ट बारकाईने त्याच्यावर अभ्यास करत चालणार आहेत. त्यामुळं चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथं फक्त तुम्हाला सत्य ऐकायला भेटणार आहे, एक बायसनेस बिलकुलही ऐकायला भेटणार नाही. आता ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात आणून घ्या. मागच्या 10, 15, 20 जेव्हापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे राजकारण वगैरे या गोष्टी समजतात तेव्हापासून केंद्रस्थानावर धर्माचा मुद्दा खूप वर होता. धर्म 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 या गोष्टीचा मीडियाद्वारे प्रचार केला गेला आणि लोकांना पण ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट असतो. मीडिया कधी पण काम करतो की आपले व्ह्यूवर वाढतील कसे. आता युट्यूब पण हळूहळू तसंच वळायला लागले. एखाद्या मुद्द्याकडे आता समजा मराठा आरक्षणाचा विषय आहे. मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लोक मराठा समाजाला आरक्षण भेटावं या साईटनं बोलताना दिसतील. त्याचं कारण काय आहे की त्या साईटने बोलताना दिसल्याच्या नंतर लोक लगेच त्यांना फॉलो करतात, सबस्क्राईब करतात. पण तो मुद्दा बारकाईने जाणून घेण्यावर किंवा ते सत्य सांगतात का याची ग्वाही देता येत नाही. आता इथं जर आपण पाहिलं, आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशामध्ये धर्माच्या नावावर पाठीमागच्या 10-15 वर्षात राजकारण चाललं. मग जे दुसरे पक्ष असतात, दुसऱ्या पक्षांना धर्माच्या नावावर ज्या पक्षाने कब्जा बनवलाय त्या पक्षाच्या हातामधून सत्ता काढून जर घ्यायची असली तर त्या मुद्द्याला काहीतरी तोड त्यांना काढावं लागेल. आणि काय तोड काढणार ते मग धर्माला जात काटू शकते असं काही लोकांचं मत असू शकतं आणि ते मग जातीयवादाचे मुद्दे पुढे करतात. मग ते असंच राजकारण हेच असतं की असंच कोणाला तरी पुढं पुढं केलं जातं आणि त्याच्या मार्फत स्वतःला जे करून घ्यायचंय ते करून घेतलं जातं. त्याचा आपला काही देणं घेणं नाही, ते आपण कधीतरी नंतर बोलू. मुळात आपला समजून घ्यायचे आरक्षण म्हणजे काय. पण आरक्षण समजून घ्यायच्या अगोदर 2 गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा किंवा केव्हाही जेव्हा जेव्हा आरक्षणाचा मुद्दा समोर येईल तेव्हा तेव्हा समाज किंवा लोक तुम्हाला 2 गटामध्ये विभागलेले दिसते. आणि पहिला गट हा आरक्षणाचा समर्थक असणारे आणि दुसरा गट असणारे आरक्षणाचा विरोधक. हे 2 गट नेहमी पाहायला भेटतात. ज्या वेळेस मंडल आयोग लागू झाला होता त्यावेळेस पण समर्थक आणि विरोधक अगदी जाळपोळपर्यंत प्रकरणं गेली होती आणि देशामध्ये अराजकता माजते काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता याचे समर्थक कोण असतात आणि विरोधक कोण असतात हे समजून घेणं महत्वाचं आहे. आपण जर माणसाची विचारशैली आणि माणसाची वृत्ती याचा जर विचार केला, एक चांगला समाज घडवायचं कोणत्याही देशाचं स्वप्न असतं. पण काय होतं की देशामध्ये जर सत्तेवर खराब लोक जर आपण वारंवार दिवसेंदिवस तेच लोक जर खूप वर्ष राज्य करत राहिले तर त्याचा परिणाम काय होतो की असे मुद्दे वारंवार पुढे येतात. आता इथं जे लोक नवीन आरक्षण मागतायत, एक सरळ गोष्ट विचार करण्यासारखी, आरक्षण लोक का मागतायत? कारण त्यांच्यावर हालाखीची परिस्थिती आली, शिक्षण घेणं मुश्किल व्हायला लागलं लोकांना आणि नोकरी भेटणं मुश्किल व्हायला लागलं. याच्यामुळे लोक आरक्षणाची मागणी करायला लागले नवनवीन. पण त्या जातींनी हा विचार कधी केलाय का की आरक्षणापर्यंत आपण एक काळ असा होता की समृद्ध लोक होतो आणि आपल्या आरक्षणाची गरज नाही असं आपण म्हणायचो आणि आज आपण आरक्षण मागतो इथपर्यंतच्या स्टेजवर आपण येऊन पोहोचलो. मग याच्यामध्ये सरकारांनी किंवा जे सत्ताधीश होते कुठल्याही पार्टीचे असोत कोणीही असो त्यांनी आतापर्यंत जेवढ्या प्रमाणात समाजाचं डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं तेवढं केलंय का? आपल्या शेजारचा चीन देश पाहिला तर आपल्यापेक्षा लोक काही काही म्हणतात 100 वर्षांनी पुढे गेला, एवढी टेक्नॉलॉजी वगैरे त्यांची पुढे गेली आणि आपण मात्र मागं गळपटलेलो आहेत. आणि आपण काय पाहतोय, आपला कुठं रोजगार भेटन का, नोकरी भेटन का, आपला चांगलं शिक्षण भेटन का. आणि फ्रीमध्ये जे सरकारने शिक्षण द्यायला पाहिजे होतं किंवा जे सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत सुरुवात झाली होती आणि शिक्षणाचं शासकीय शिक्षणाचं जाळं संपूर्ण देशामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला होता ते पण बंद होताना दिसते ना. आपण काय मागतोय? आरक्षण. जर तुमचे प्राथमिक शिक्षणाचे दारच बंद केले, प्राथमिक शिक्षणाचे दार जर बंद केले तर किती, आता आपण गरिबांना आरक्षण मागतो, गरिबांना कधी पण पुढं केलं जातं, फायदा कधीच दिला जात नाही. गरिबांना फक्त पुढं करायचं असतं आणि त्याच्यावरची मलाई जे त्या समाजातले श्रीमंत माणसं आहेत त्यांच्यात जास्त कामं येत असते. तर प्राथमिक शिक्षण इथंच जर तुमची गळचेपी केली तर तिथून पुढं त्या आरक्षणाचा तुम्हाला किती फायदा होणार आहे आपण एक विचार करण्यासारखा विषय, त्याच्यावर आपण नंतर कधी बोलू. आता हे जे समर्थक असतात, आरक्षण कशामुळे असतं? मुळात
की संसाधनांपासून वंचित कोण आहेत आणि कोण संसाधन संपन्न आहेत. ज्या लोक तुम्हाला संसाधन संपन्न दिसतील ते लोक तुम्हाला नेहमी आरक्षणाचा विरोध करताना दिसतील. आणि ज्या लोकांना पूर्वीपासून संसाधनांपासून वंचित ठेवलेलं आहे, ज्यांच्याकडे संसाधन कमी आहे, ज्या जातींकडं किंवा ज्या समूहाकडं संसाधनं कमी असतील ते मात्र आरक्षणाचं समर्थन करतील, कारण त्यांच्याकडे संसाधनं कमी असतात आणि कमी संसाधनामध्ये शिक्षण वगैरे या गोष्टींमध्ये जर फायदा भेटला त्यांना तर त्याचा उपयोग ते आपलं भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी करू शकतात. त्यामुळं ते लोक कधी पण आरक्षणाचं समर्थनच करणार. परंतु दुसरा एक वर्ग पुढे येतो जे विरोधक असतो. विरोधकांचं मत असं असतं की ज्या लोकांची तेवढी पात्रता नाही त्या लोकांना नोकऱ्या भेटतात आणि पात्र लोक मात्र त्यामधून बाहेर पडतात. आणि तो एक फॅक्ट आहे, ती बरोबर पण गोष्ट आहे. परंतु ज्या वेळेस एखादा समाज पुढे जात असतो त्यावेळेस त्या समाजामध्ये समता आणणं गरजेचं असतं. आणि आपल्या संविधानामध्ये सुद्धा एक शब्द आहे समता. समतामूलक समाज बनवण्याचा प्रयत्न कोणत्याही देशाला करावा लागत असतो. आणि तो समतामूलक समाज बनवण्यासाठी काही लोकांना, हे जे संसाधन संपन्न लोक आहेत यांच्याकडील जे संसाधन आहे त्या संसाधनाच्या जोरावर ते लोक स्वतःची प्रगती करू शकतात, विकास करू शकतात. पण ज्यांच्याकडे साधन संपत्तीच नाही, जे संसाधनापासून दूर आहेत, संसाधन म्हणजे काय, पैसा असेल, जमिनीचा हक्क असेल तुमचा, किंवा शिक्षण असेल. शिक्षणामध्ये जर आपण विचार केला तर शिक्षणामध्ये पण काय होतं की संसाधन संपन्न जे लोक आहेत ते सहजासहजी शिक्षण घेऊ शकतात आणि ज्यांच्याकडे संसाधनाची कमतरता आहे त्यांना शिक्षण घ्यायला जड जातं आणि त्यामुळे काय होतं, नोकरीमध्ये त्यांचा टक्का कमी होतो. परंतु आजच्या काळामध्ये नोकऱ्या, शासकीय नोकऱ्या किती टक्के शिल्लक राहिल्या आहेत याचा विचार करून इथं लढायला पाहिजे. लोक जेवढे नोकरी लागायचे नाहीत तेवढे जर दोन जातीची दंगल लागली ना तर त्याच्यामध्ये मरते. इतक्या कमी नोकऱ्या केल्यात आणि त्याच्यावर आपण सध्या भांडायचा प्रयत्न करतो. भांडायला मुळात सगळ्यांनी पाहिजे कुठं, की आम्हाला या सगळ्या गोष्टी शेजारच्या चीनमध्ये भेटतात, अमेरिकेमध्ये भेटतात, आम्हाला का नाही भेटू शकत. या मुद्द्यावर सगळ्यांनी एकमत येऊन सरकार बरोबर लढायला पाहिजे. तुमची मीडिया, असं कधी कधी वाटतं की हे जे मुद्दे काढले जातात हे फक्त भडकवण्यासाठी काढले जातात आणि तुमचं ध्यान कुठंतरी दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी काढले जातात. आता हे झालं. पण जर आपण भारताचा विचार केला, आपला कळलं की समर्थक असतात, ज्यांना फायदा होईल ते समर्थक असणारे, ज्यांना फायदा होणारच नाही किंवा थोडंफार नुकसान त्यामुळे होऊ शकतं ते असतात त्याचे विरोधक. परंतु भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये आरक्षण हे जातीच्या आधारावर दिलं जातं. मग आता इथं आपण संसाधनांचा विचार केलाय, संसाधन संपन्न आणि संसाधनांपासून वंचित. मग इथं जात काय कशी, हे पण बऱ्याच जणांना वाटू शकतं. आता इथं जातीचा विषय आला कसा हे आपला समजून घेणं सगळ्यात सुरुवातीला महत्वाचं आहे. आणि आपली जर जाती व्यवस्था पाहिली तर जाती व्यवस्था आपली आहे वर्ण व्यवस्थेच्या प्रभावाखाली, किंवा वर्ण व्यवस्थेमुळेच आपली जाती व्यवस्था बळकट झालेली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला आपला वर्ण व्यवस्था म्हणजे काय आहे आणि भारतामध्ये वर्ण व्यवस्थेने कशा प्रकारे काम केलं हे समजावून घेणं महत्वाचं आहे. आता आपण त्याच्यामुळे सगळ्यात सुरुवातीला पाहणार आहेत वर्ण व्यवस्था म्हणजे नेमकं काय भानगड आहे. आता पहा, इथं भारतामध्ये जाती व्यवस्था मी सांगितल्याप्रमाणे वर्ण व्यवस्थेच्या प्रभावाखाली बळकट झालेली आहे. आता ती बळकट झाली कशी, तर आपले जे धार्मिक ग्रंथ आहेत, आपण सुरुवातीला जर पाहिलं तर ऋग्वेद आपल्याला माहिती आहे. त्या ऋग्वेदाच्या मध्ये एक पुरुष सूक्त आहे आणि त्या पुरुष सूक्तामध्ये त्याचा जो अध्याय 10 आहे त्या अध्याय 10 मधलं श्लोक क्रमांक 90 सांगतो. काय सांगतो श्लोक क्रमांक 90? ब्राह्मणो मुखात जातो, क्षत्रिय बाहुब्य जातो, वैश्य जंघाया जात, शूद्रो पादातू जात. काय अर्थ होतो याचा, की ब्राह्मणांचा जन्म हा मुखातून झालाय म्हणजे तोंडातून झाला. ब्राह्मणांचा जन्म मुखातून झालाय. कोण सांगतं हे? ऋग्वेदामधल्या पुरुष सूक्तामधल्या अध्याय 10च्या श्लोक नंबर 90 हा. आणि श्लोक नंबर 90 सांगतोय ब्राह्मणो मुखात जातो, ब्राह्मणाची उत्पत्ती मुखातून झाली. क्षत्रिय बाहुभ्य जातो, क्षत्रियाची उत्पत्ती बाहू म्हणजे हातांमधून झाली. आणि पुढं वैश्य जंघाया जात, जे वैश्य आहेत ते त्यांची निर्मिती जांघेमधून झाली. आणि शूद्रो पादात जात,
जे शूद्र मानले जातात त्यांची उत्पत्ती पायापासून झाली, असं या श्लोकामधून आपला सांगण्यात येतं. आता जर ह्या श्लोकाचा आपण विचार केला तर याने काय सांगितलंय? ब्राह्मणाची उत्पत्ती मुखातून, क्षत्रियाची उत्पत्ती हातातून, त्याच्यानंतर वैश्याची उत्पत्ती जांघामधून आणि शूद्राची उत्पत्ती पायामधून झाली. त्यावेळेचा जो समाज होता, ऋग्वेदिक काळ समाजाचा जर आपण विचार केला तर त्यावेळेच्या संविधान त्यावेळेस वगैरे नव्हतं. त्यावेळेचा समाज चालवण्यासाठी त्यांना पण कुठल्या ना कुठल्या नियमांची, कायद्यांची गरज पडायची. आणि हे जे धार्मिक ग्रंथ होते त्यांनी ही जी वर्ण व्यवस्था बनवली होती की हे समाजामध्ये सुव्यवस्थितपणा यावा आणि समाज व्यवस्थित चालावा म्हणून ही व्यवस्था त्यांनी बनवली होती. आता त्यांनी सांगितलं एक महान पुरुष होता आणि त्यांनी बलिदान केलं आणि बलिदान केल्याच्या नंतर त्याचे जे शरीराचे अवयव आहेत त्या अवयवांमधून ह्या ज्या वर्ण दिलेल्या आहेत या वर्णांची उत्पत्ती झाली. जसं मुखामधून, हे आपण तोंडाला मुख म्हणतो, मुखामधून उत्पत्ती झाली ब्राह्मणांची. त्यामुळं ब्राह्मणाला काय कशाचं प्रतीक मानलं गेलं त्या काळामध्ये? की ज्ञान, शब्द आणि उपदेश या सर्व गोष्टी मुखाशी निगडीत आहेत. किंवा मुख याच्यावर ज्ञान आपण मेंदूचा उपयोग करतो, शब्द आपण तोंडातून काढतो आणि उपदेश पण आपण तोंडातून करतो. त्यामुळे यांना सर्वात महत्वाचं स्थान प्राप्त झालं. कारण ज्ञान ही सगळ्यात मोठी गोष्ट समाजामध्ये आज आणि पूर्वीपासून मानली जाते आणि त्या गोष्टींचं क्षेत्र जे होतं ते ब्राह्मणांकडे आलं. कशानुसार? वर्ण व्यवस्थेनुसार. दुसरे होते क्षत्रिय, त्यांची उत्पत्ती ऋग्वेदामध्ये सांगण्यात आलं की त्यांची उत्पत्ती हातापासून झाली, बाहूपासून झाली. म्हणजे ते शक्तीचं प्रतीक आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जिम्मेदारी येणार, राज्य करायचं आणि सगळ्यांचं संरक्षण करायचं काम यांचं होतं, क्षत्रियांचं होतं. म्हणजे हे थोडक्यात राज्यकर्ते झाले. आणि त्यांना उपदेश करण्याचं काम हे ब्राह्मणांचं होतं आणि ज्ञान अर्जित करून क्षत्रियांना मदत करणं. किंवा वैश्यांना आणि शूद्रांना हळूहळू असं झालं की वैश्यांचा जन्म, आधी हे समजून घेऊया, वैश्यांचा जन्म जांघामधून झाला आणि त्यांना अर्थव्यवस्थेचं प्रतीक मानलं गेलं. म्हणजे जे आर्थिक व्यवहार वगैरे आहेत, आर्थिक गोष्टी करायच्यात, जो त्या काळचा समाज होता त्या समाजासाठी, त्याला उपभोगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज पडायची त्या सगळ्या गोष्टींचा इंतजाम करण्याचं काम थोडक्यात यांच्याकडे होतं. म्हणजे व्यापारामार्फत किंवा त्या निर्मित करायची. याच्यामध्ये आपला शेतकरी पण पाहायला भेटतात. शेतकरी आणि व्यापारी हे दोन मुख्य वर्ग वैश्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर शूद्रांचा जन्म पायामधून झाला असं सांगण्यात आलं आणि त्यांनी समाजाची सेवा करायची असं ऋग्वेदामध्ये सांगण्यात आलं. की हे जे तीन वर्ग आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, यांची सेवा शूद्रांनी करायची. यालाच आपण काय म्हणतो? वर्णव्यवस्था. आता हे आपण पाहिलं ऋग्वेदानुसार. पुढं मनुस्मृतीनुसार पण बरेच दिवस आपला कायदा चालत होता. मनुस्मृतीचा जर आपण विचार केला, हे आहे इथं मनुस्मृतीचं कव्हर पेज. यांनी पण वर्णव्यवस्थेचं आहे तसंच फॉलो केलं. ब्राह्मण याच्यासाठी मनुस्मृतीमध्ये शब्द वापरलाय ज्ञानार्थ, ब्राह्मणासाठी. म्हणजे ज्ञान देण्याचं काम ब्राह्मण करतील. क्षत्रिय हे राज्य धर्मार्थ, राज्याचं संरक्षण करायचं, राज्याचं पालन करायचं, हे काम क्षत्रियांचं. वैश्य व्यापार धर्मार्थ, व्यापार करण्याचं काम वैश्यांना देण्यात आलं. आणि सेवा धर्मार्थ म्हणजे सेवा करण्याचं काम शूद्रांना देण्यात आलं. आता इथं व्यापार धर्मार्थ, आपण जर त्यावेळेच्या व्यापाराचा विचार केला, आजचा व्यापार आणि त्या काळचा व्यापार याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. जरी हे लोक व्यापारी असले वैश्य, तरी पण यांची परिस्थिती फार हलाखीची व्हायची. आणि ही जी समाज व्यवस्था बनली होती, या समाज व्यवस्थेमध्ये जे मुख्य दोन वर्ग होते, ब्राह्मण आणि क्षत्रिय. ब्राह्मणांकडे ज्ञानाचं सगळं काम ब्राह्मणांकडे सोपवण्यात आलं होतं आणि क्षत्रिय हे होते राज्यकर्ते. आता इथं जर आपण विचार केला, ब्राह्मण आणि क्षत्रिय, हळूहळू काय व्हायला लागलं की या दोघांकडून हे जे वैश्य आणि शूद्र आहेत, वैश्य आणि शूद्र यांच्यावर अन्यायकारक गोष्टी हे करायला लागले. आणि सर्वात जास्त अन्याय जर कोणी सोसला असला तर तो शूद्रांनी सोसला होता. आता याच्यावर आपण जसं एक एक स्लाइड पुढं जाईन तसं तसं प्रत्येक गोष्टी तुम्हाला क्लिअर होत जातील. आता इथं जर पाहिलं, आता विषय येतो आरक्षणाचा. मी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय सुरुवातीला शिक्षणाचा जर विचार केला तर ब्राह्मण आणि क्षत्रिय 100% आरक्षण
हजारो वर्ष यांनाच होतं शिक्षणाच्या बाबतीमध्ये. शूद्रांना तर शिक्षणाची संधीच भेटत नव्हती, त्यांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता. आणि वैश्य पण खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणापासून वंचित ठेवले होते. अगदी थोडेफार लोक त्यामध्ये तुम्हाला शिकलेले दिसू शकतात, अन्यथा नाहीच. 100% आरक्षण हजारो वर्ष ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याकडे होतं. हा एक फॅक्ट आहे आणि हा फॅक्ट सगळ्यांच्या लक्षात असणं गरजेचं आहे. कारण हा देश आजचा नाही, आपण म्हणतो आपली 5000 वर्षापूर्वीची संस्कृती, 10,000 वर्षापूर्वीची संस्कृती आणि ते चालत 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 पुढे चाललेला समाज आहे. याच्यामध्ये अशा अडीअडचणी येतच राहणार आहेत. आता आरक्षणापर्यंत आपला हळूहळू जायचे. आपण पाहतोय वर्ण व्यवस्था म्हणजे समाजाची व्यवस्था, त्याची जडणघडण कशा प्रकारे होत गेली हे आपला समजल्याच्या नंतर आपलं आरक्षण समजायला सोपं जाईल. अगदी तुम्ही मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा त्याच्याशी सहमत असलात तरीही चालेल, किंवा मराठा समाज ओबीसी मध्ये सहभागी होऊ नये ह्या गोष्टीचे समर्थक असाल तरीही चालेल. पण सुरुवातीला अगोदर नेमक्या गोष्टी काय आहेत हे समजावून घेतल्याच्या नंतर आपण आपले मत बनवलेलं बरं असतं. आता ही वर्ण व्यवस्था आपल्या लक्षात आली की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता इथं जर आपण पाहिलं, जर विचार केला मराठा समाज जर कुठं होता, तर मराठा समाज हा वैश्य आणि क्षत्रिय या दोन भागांमध्ये विभागलेला. आपला इतिहासाचे जर आपण दाखले पाहिले तर ह्या दोन ठिकाणीच आपण पाहू शकतो. कारण ब्राह्मण आणि शूद्र याच्यामध्ये तर मराठा समाज नव्हताच, बरोबर आहे. आता क्षत्रिय मराठा समाज आहे का हे असं आपण विचारू शकतो प्रश्न. तर जे आपण पाहतो की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे लोक सैन्यामध्ये सामील झाले. म्हणजे बरेच लोक मराठा समाज खूप मोठ्या प्रमाणावर स्वतःला क्षत्रिय आजही समजतो. कारण क्षत्रिय कुलावतंस असं मराठा समाजाच्या मुलांच्या हातावर पण गोंदलेलं आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल, किंवा गाडीवर पण पाठीमागं लिहिलेलं पाहिलं असेल. त्याचं कारण काय की ते स्वतःला क्षत्रिय असल्याचं समजतात. जे कुणबी आहेत समजा त्यांना आपण वैश्यामध्ये धरू शकतो, आहेत का नाही त्याच्याबरोबर बारकाईने अभ्यास करावा लागेल. कारण अशा गोष्टींवर आपण इथं भाष्य नाही करू शकत. की वैश्य आणि शूद्र मुळात जे आरक्षण सध्याचं आहे ते या दोन गटांना भेटलेले. मग काही मराठा समाज वैश्यामध्ये असेल का ह्याच्याबद्दल संशोधक आपापले विचार मांडत असतात. आपण तुम्हाला जर जास्त माहिती पाहिजे असली या गोष्टींची तर तुम्ही वेगवेगळी पुस्तकं त्याच्यावर फॉलो करू शकतात. एकाच व्हिडिओमध्ये आपण एवढं नाही सांगू शकत. आपण हळूहळू त्याच्यावर येण्याचा प्रयत्न करू. आता इथपर्यंत आपलं समजलं की वर्ण व्यवस्था त्याच्यामध्ये 4 वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र मनुस्मृतीनुसार. पण आता मनुस्मृतीने आपण पाहिलं की सांगितलं ज्ञानार्थ, काय सांगितलं, ब्राह्मण ज्ञानार्थ, क्षत्रिय राजधर्मार्थ, वैश्य व्यापार धर्मार्थ आणि शूद्र सेवा धर्मार्थ. या गोष्टी आपल्या इथं समजल्या. आता याच्यानंतर ही जी समाज व्यवस्था होती याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शूद्र आणि वैश्य यांच्यावर दिवसेंदिवस अन्याय केला जायचा आणि त्यांना दाबून ठेवलं जायचं, शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवलं जायचं. आणि शूद्रांना तर स्पर्श करण्याची सुद्धा परवानगी नव्हती. जर एखाद्या शूद्राचा स्पर्श झाला एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे जुलूम केले जायचे. अस्पृश्यता म्हणजे अनटचेबिलिटीची जी प्रथा होती ही भारतामध्ये शूद्र आणि अस्पृश्य वर्ग यांनी शेकडो वर्षांपर्यंत या प्रथेमुळे अन्याय सोसलाय. त्यांच्यावर अन्यायकारक आणि अमानवी वागणूक त्यांना मिळालेली या प्रथामुळे. कोणाला? जे लोकांना आपण शूद्र किंवा अस्पृश्य म्हणतो त्यांना. अमानवीय म्हणजे माणसाबरोबर तसं कोणी वागू शकत नाही अशी अमानवीय वागणूक त्यांना दिली गेली. त्याच्यानंतर या समाजाला शौचालयाचा वापर करण्यापासून जे पाण्याचे स्रोत असायचे, पाण्याच्या विहिरी असायच्या, तिथून त्यांना पाणी सुद्धा आणून दिलं जात नसायचं. त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडायची. आणि जे धार्मिक स्थळ येतं या धार्मिक स्थळांमध्ये जसं मंदिर वगैरे असतील तिथं त्यांना प्रवेशाला बंदी होती. आता एखाद्या समाजाला तुम्ही एवढ्या गोष्टींपासून वंचित ठेवल्याच्या नंतर ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि या देशामध्ये लोकशाही आली त्यावेळेस लोकशाहीमध्ये समतेचं तत्व आपल्या संविधानानं स्वीकारलं आणि त्या समतेच्या तत्वानुसार
सगळ्यांचा दर्जा समान असं मानण्यात आलं. जसं सगळ्यांच्या मताची किंमत एक असं मानण्यात आलं, तसं सगळ्यांना समता द्यायची होती. आणि समता द्यायची म्हटल्याच्या नंतर आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये पाहिलं की 100% आरक्षण ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांकडे होतं. किती? 100%. ते पण हजारो वर्ष. मग तुम्ही एवढ्या थोड्या कमी वेळामध्ये या लोकांना जी थोडं, तुम्हाला यांना तर 100% पण नाही दिलं, जे काही दिलंय ते आरक्षण त्याच्यावर गदा आणणं योग्य आहे का, हाच विचार आपला हळूहळू करत जायचे. आणि ते पण फॅक्ट नुसार करत जायचे. कोणी म्हणलं नाही पाहिजे की याच्यामध्ये काहीतरी चूक आहे. आता धार्मिक स्थळांवर त्यांना प्रवेशाला बंदी होती. आणि ब्राह्मण आणि जे उच्च वर्णातील व्यक्तींनी अस्पृश्य लोकांना समाजाच्या बाहेर पण ठेवलं होतं. आणि हे इतिहासाचे फॅक्ट आहेत, याला कोणीच नाकारू शकत नाही. हे जे अस्पृश्य समाज आहेत यांना गावांपासून, लोकांपासून लांब ठेवलं जायचं. त्यांचा स्पर्श हा अपशकुन मानला जायचा. आणि अशी वागणूक त्या समाजाला दिल्याच्या नंतर तो समाज मेंटली, किंवा आपण ज्या वेळेस जे जुने माणसं असतील त्यांना तुम्ही विचारू शकतात की जुन्या ज्या गोष्टी होत्या त्या काळामध्ये या लोकांवर किती मोठ्या प्रमाणावर अन्याय व्हायचा. आता आपल्यावर झालेला अन्याय 2 मिनिटात दिसतो, पण वर्षानुवर्ष, हजारो वर्ष या लोकांवर जो अन्याय झाला होता तो मात्र आपण तिकडं पाहायला तयार होत नाहीत आणि आपण आंधळेपणाची भूमिका घेतो. आता त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप महत्वाचं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण ऐकलं असेल की त्यांनी सुद्धा शिक्षण वर्गाच्या बाहेर बसून घेतलं. आणि ज्या वेळेस त्यांना पाणी प्यायचं असायचं त्यावेळेस त्यांना वेगळा ग्लास दिला जायचा, वेगळ्या ग्लासामध्ये पाणी पिलं जायचं. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणजे या व्यक्तीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गोष्टी भोगल्या होत्या. असं एसी रूम मध्ये बसून त्यांनी विचार नव्हता केला की या लोकांना आरक्षणाची गरज आहे. त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये त्या गोष्टी भोगल्या होत्या. आणि तरीही शिक्षण घेऊन त्यांनी या समाजाचं भलं करायचं ठरवलं आणि याच्या विरोधात त्यांनी काम करायचं ठरवलं. आता त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, ॲनहिलेशन ऑफ कास्ट, जे लिहिलं होतं 1936 मध्ये प्रकाशित झालं. आणि त्यामध्ये त्यांनी वर्णव्यवस्थेचा आणि अस्पृश्यतेचा काटेकोरपणे विरोध केला होता. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हणलं होतं, द कास्ट सिस्टम ऑर नॉट अ सोशल इन्स्टिट्यूशन. ही काय सामाजिक संस्था नाही. ही जी कास्ट सिस्टम आहे, जाती व्यवस्था आहे, ही सामाजिक व्यवस्था नाही. इट वॉज अ रिलिजियस इन्स्टिट्यूशन. ही धार्मिक व्यवस्था आहे आणि डिझाईन अँड परपेच्युएटेड बाय रिलिजियस टेक्स्ट. जे धार्मिक पुस्तक आहेत, रिलिजियस टेक्स्ट आहेत, त्याच्यानुसार ही डिझाईन केलेली आहे, त्याच्यानुसार ही बनवली गेलेली आहे किंवा त्याच्यावर ही आधारित आहे असं त्यांनी या पुस्तकामध्ये म्हटलं. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? ॲनहिलेशन ऑफ कास्ट, जे 1936 मध्ये प्रकाशित झालं होतं. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठ्या प्रमाणावर या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपलं आयुष्य पूर्ण खर्च केलं आणि त्यासाठी लढा दिला. आता त्याच्यानंतर स्त्रियांवर सुद्धा या ज्या मनुस्मृतीमुळं तो जो कायदा होता त्याच्यानुसार अन्याय केला जायचा. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना अनेक बंधनं लादण्यात आली होती. स्त्रियांवर अनेक प्रकारची बंधनं लादण्यात आली, जसं कमी वयात लग्न करणं वगैरे. आणि कमी वयामध्ये त्या मुलीचं लग्न केल्याच्या नंतर तिला शिक्षणाच्या संधीपासून तुम्ही लहान असतानाच वंचित केलं होतं. त्याच्यानंतर स्त्रीचे व्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित ठेवणं. महिलेला व्यक्ती स्वातंत्र्यच नव्हतं की स्वतःला काय करायचंय काय नाही, तिला काहीच विचार करण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नव्हतं. आणि आजही आपण हे जे समाज आहे, ज्याला आपण SC ST म्हणतो, OBC म्हणतो, आज पण महिलांमध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षणाचा टक्का एकदम कमी आहे, एकदम फार कमी आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना बारीक बारीक गोष्टी पण आज जर आपण त्यांच्याबरोबर बोललो तर जास्त त्याची समज आलेली नाही, कारण त्यांच्यापर्यंत आपण शिक्षण पोहोचू दिलं नाही. आणि हे फेल्युअर स्वातंत्र्याच्या नंतर इंग्रजांचं नाही, भारतातल्याच लोकांचं आहे. पुरुषाच्या अधीन राहण्याची व्यवस्था त्यावेळेस होती की स्त्रियांनी पुरुषाच्या अधीन राहायचं, स्त्रियांनी काय करायचं ते ठरवायचं पुरुषांनी. आता नंतर शूद्र व अनुसूचित जातींच्या मुलांना शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती. शूद्र आणि अनुसूचित जातीच्या मुलांना शिक्षण घ्यायची सुद्धा परवानगी नव्हती. मग शिक्षणच जर नाही घेतलं तर त्यांचं जे त्यावेळेस ते ज्या गोष्टी करू शकत होते त्यावेळेस तुम्ही तो समाज सुधरू दिला नाही.
आता स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर त्याला सुधारणा व्हायची गरज पडली आणि त्यासाठी आहे आरक्षण. काही जण म्हणतात की ते फक्त 10 वर्षासाठी कमेंट आल्या होत्या. मला 10 वर्षच होतं ना, 10 वर्ष आरक्षण दादा होतं, ते राजकीय आरक्षण होतं. राजकीय आरक्षण 10 वर्षासाठी ठरवलं होतं आणि बाकीचं जे आरक्षण आहे त्याला वर्षाची मर्यादा घातलेली नाही. त्यामुळे शिकत जा. त्यानंतर मनुस्मृती स्पष्ट उल्लेख आहे. काय उल्लेख आहे? शूद्रांना वेद व धार्मिक ग्रंथ वाचण्याची परवानगी नव्हती. म्हणजे वेदामध्ये असं लिहिलंय सांगून तुम्ही त्यांना आयुष्यभर गंडवत राहायचं. धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलंय, असं नाही केलं तर कोप होईल, तुझं वाटोळ होईल, आमकं होईल, तमकं होईल. आणि त्यांना प्रत्येक मानसिकरित्या त्यांचं एकदा खच्चीकरण करायचं आणि सामाजिक जे त्यांचं समाजामध्ये त्यांना दाबून ठेवायचं, त्यांना अस्पृश्य म्हणून वागवायचं. आणि त्यांचा जो विकास होणार होता, त्यांच्या पिढ्यांचा विकास खंडित केला गेला. आणि त्यामुळं पुढं भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. महाराष्ट्र पण विचार जर केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्रामधले, त्यांनी आपल्या या देशाला संविधान दिलं. आणि आज आपलाच महाराष्ट्र पुन्हा देशाला जातीयवादाच्या भडक्यामध्ये नेऊन टाकतोय काय, अशी भीती पण वाटायला लागली. त्यामुळं या विषयांवर विचार करण्याची गरज पडायला लागली. आता त्याच्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विषमता आपण जर तेव्हापासूनची पाहिली तर, आर्थिक आणि सामाजिक विषमता जर आपण त्याचा विचार केला तर शूद्र वर्गाच्या लोकांना शेतमजुरी व कमी उत्पन्नाचे काम करण्याची जबाबदारी दिली गेली. त्याच्यामध्ये जे शूद्र होते त्यांनी फक्त दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन मजुरी करायची आणि काय करायचं, कमी उत्पन्नाचे जे काम होते बाकीचे, जसं तुमच्या नाल्या वगैरे साफ करणं इथपासूनचे काम, हे सगळे ह्या लोकांना करायला लावायचे. आणि पण त्याचा बेनिफिट, त्याचा रिटर्न त्यांना कमी दिला जायचा. वैश्य वर्गातील विशिष्ट व्यवसाय, वैश्य वर्ग जो होता त्यातील लोक पण एका विशिष्ट काही ठराविक व्यवसायापुरतेच मर्यादित होते. आणि त्याच्या जसं जर आपण पाहिलं तर ते व्यापार करायचे किंवा शेती करायची, एवढ्याच गोष्टी त्यांच्यासाठी होत्या, व्यापार किंवा शेती. आणि शूद्रांना मात्र त्या शेतीमध्ये मजुरी. आणि याच्यातून आलेला जो नफा होता त्या नफ्याचा भला मोठा भाग टॅक्सच्या मार्फत, कशाच्या मार्फत, या वर्गाकडे जायचा. आणि या वर्गाकडे गेल्याच्या नंतर उच्च वर्णाकडे संपत्ती आणि सामाजिक सन्मान केंद्रित झाला होता. आणि संपत्ती आणि सामाजिक सन्मान केंद्रित झाल्याच्या नंतर हा वर्ग ह्या बाकीच्या समाजाला दाबणार. कारण आपण सहज बोलता बोलता म्हणतो की पैशाची गुर्मी आहे का, माणसाची ती फितरत असते. आपल्याकडं जातीय भेद किंवा माझी जात उच्च आहे असं मानणारे पण लोकांची काही कमी आहे अशातला पण काही भाग नाही. स्वतःच्या जातीला खूप उच्च मानतात काही लोक. शूद्र व अस्पृश्य वर्ग आर्थिक दृष्ट्या या गोष्टींमुळे कमकुवत झाला. आणि आर्थिक दृष्ट्या जर एखादा वर्ग कमकुवत झाला तर त्या वर्गाचा विकास खंडित झाला म्हणून समजायचं. आणि अशा प्रकारे या दोन वर्गाचा विकास वर्षानुवर्ष खंडित ठेवण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग काय झालं, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अगोदर महात्मा ज्योतिबा फुले यांनी या गोष्टींच्या विरोधात, म्हणजे समतेसाठी लढा द्यायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये आणखी एक उदाहरण जर पाहायचं असलं आपल्याला तर हे एक पुस्तक आहे, इंडियाज सायलेंट रिव्होल्युशन. कोणाचं पुस्तक आहे? क्रिस्टोफी जॅफ्रेलोटचं. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलंय, कास्ट बेस्ड हायरार्की वॉज इन्स्ट्रुमेंटल इन concentrating power and wealth in the hand of upper caste. काय सांगता येते? जी जातीवर आधारित हायरार्की असते, म्हणजे जो क्रम असतो एखाद्या व्यवस्थेचा, म्हणजे एक जात उच्च, जसं आपण इथं ब्राह्मण म्हणू, त्याच्यानंतर क्षत्रिय, त्याच्यानंतर वैश्य आणि त्याच्यानंतर शूद्र. ही जी हायरार्की आहे, हा जो क्रम आहे, उच्च नीचतेचा जो हा क्रम आहे, हा क्रम वॉज इन्स्ट्रुमेंटल इन कॉन्सन्ट्रेटिंग पॉवर. जी पॉवर आहे, जी सत्ता आहे, ती आपल्या हातामध्ये केंद्रित करून घेण्यासाठी त्याचा इन्स्ट्रुमेंटली वापर केला जातो. इन्स्ट्रुमेंटल सारखा वापर केला जातो किंवा एखादं इन्स्ट्रुमेंट आहे ते एखादं साधन आहे. म्हणजे जातीचा उपयोग, ह्या व्यवस्थेचा उपयोग एक साधन म्हणून केला गेला. कशासाठी केला गेला? कॉन्सन्ट्रेटिंग पॉवर अँड वेल्थ,
सत्ता आणि संपत्ती इन द हँड ऑफ अप्पर कास्ट, उच्च जातीच्या हातामध्ये या सत्तेचं आणि पैशाचं किंवा संपत्तीचं केंद्रीकरण करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग केला. त्याच्यानंतर ते पुस्तक काय सांगते, वाईल लोअर कास्ट रिमेन सबज्युगेटेड, ज्या लोअर कास्ट होत्या, ज्या खालच्या जाती होत्या, ज्याला आपण वैश्य आणि शूद्र या वर्गामध्ये येतात असं म्हणतो, त्या जातींना दिवसेंदिवस दाबून ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर पुढं सामाजिक आंदोलन या गोष्टींवर नंतर सुरुवात झाली. सामाजिक आंदोलनाची मी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले 19व्या आणि 20व्या शतकात या आंदोलनाला सुरुवात झाली आणि यालाच आपण सुधारवादी किंवा सुधारक आंदोलन असं म्हणू शकतो. आता याच्यामध्ये ज्योतिबा फुले जे होते त्यांचा जन्म 1827 मध्ये झाला आणि 1890 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी अस्पृश्यतेच्या विरोधात आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी जोरदार आंदोलन केलं आणि त्यांचं जे आंदोलन आहे त्यांचे विचार आपल्या त्यांच्या गुलामगिरी नावाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतात. एकदम छोटं पुस्तक आहे, तुम्ही ते डाउनलोड करून सुद्धा वाचू शकतात. गुगलवर गुलामगिरी PDF डाउनलोड असं टाका आणि ते डाउनलोड करून वाचा. 1873 मध्ये त्यांनी लिहिले आणि त्यानंतर त्यावेळेसच्या जाती व्यवस्थेचं सत्य तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील. त्याच्यानंतर डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी यासाठी आंदोलन केलं. कशासाठी? अस्पृश्यता संपावी म्हणून त्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं आणि भारतीय संविधानाची ज्यावेळेस रचना करण्यात आली त्यावेळेस अस्पृश्यतेवर कायमस्वरूपीची बंदी घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो सक्सेस पण झाला आणि तो प्रयत्न त्यांनी कलम 17च्या मार्गाने केला आणि कलम 17ने सांगितलं की अस्पृश्यता या देशामध्ये पाळली जाणार नाही, ती कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर त्यांनी अनेक सामाजिक आंदोलनाद्वारे वर्ण व्यवस्थेच्या अन्यायाच्या विरोधात लढा दिला. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना ही वर्ण व्यवस्था मान्य नव्हती, त्यामुळेच त्यांनी या वर्ण व्यवस्थेमधून आलेलं जे अस्पृश्यता आहे त्या अस्पृश्यतेला संपवण्यासाठी कलम नंबर 17 घटनेमध्ये घातलं, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये घातलं, आपल्या संविधानामध्ये घातलं आणि तिथून पुढे अस्पृश्यता संपली. आता अस्पृश्यतेचा संबंध जास्तीत जास्त कोणाबरोबर येतो? शूद्र आणि थोडाफार वैश्य लोकांबरोबर. इथपर्यंत पॉइंट क्लिअर झाले असतील. आता पुढं आता आधुनिक जो भारत आहे, आधुनिक भारतामध्ये याचं कायद्यामध्ये कशा प्रकारे रूपांतर केलं गेलं या गोष्टींचं, कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या समजल्याच्या नंतरच आपण आरक्षण आणि आरक्षणाच्या आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आरक्षण, एक गोष्ट डोक्यात यायला लागली असेल तुमच्या की आरक्षण नेमकं द्यायला कशामुळे लागले असते, थोडं समजायला लागलं असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे टोटल डाऊट क्लिअर होणार आहेत. आरक्षण म्हणजे काय आणि आरक्षण का दिलं जातं, त्यासाठी हा व्हिडिओ एक बॅकग्राऊंड म्हणून आहे. हा व्हिडिओ त्याची एक पार्श्वभूमी तुम्ही समजू शकतात. आता आधुनिक भारतामध्ये काही कायदेशीर उपाय केले होते आणि त्याच्यामध्ये जर आपण भारतीय संविधानाचा विचार केला तर त्याच्यामध्ये कलम नंबर 15 आर्टिकल 15 ते काय सांगतंय? वर्ण, जाती, धर्म, लिंग. तुमचा वर्ण ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल किंवा शूद्र असेल, तुमची जात मराठा असन, वंजारी असन, कुणबी असन, माळी असन, साळी असन, कोणती असेल, तुमचा धर्म हिंदू असन, मुस्लिम असन, ख्रिश्चन असन, शीख असन, ईसाई असेल, कोणताही असन, तुमचं लिंग तुम्ही स्त्री असाल, तुम्ही पुरुष असाल, तुम्ही समलिंगी असाल किंवा तुम्ही तृतीय लिंगी असाल, तरीही म्हणजे इत्यादीवरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव याच्यावर बंदी घालण्यात आली कलम नंबर 15 नुसार. जर या गोष्टींवरून जर तुम्हाला कोणी एखाद्या ठिकाणी येऊ नको किंवा याच्यामध्ये सामील होऊ नको असं जर म्हटलं तर तुम्ही सांगू शकता की आर्टिकल नंबर 15 कलम नंबर 15 मला तो अधिकार देते. त्याच्यानंतर आर्टिकल 17 कलम नंबर 17 याने अस्पृश्यतेवर पूर्णपणे बंदी घातली. अस्पृश्यतेवर यांनी पूर्णपणे बंदी घातली आणि आता एवढंच करून या जातींवरचा अन्याय संपणार नव्हता. त्यामुळं यांना रिझर्वेशन देऊन, जसं मी सांगितलं की यांना हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं आणि साधन संपत्ती जी आहे त्याच्यापासून सुद्धा यांना लांब ढकलण्यात आलं. मग यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पॉलिसी राबवण्यात आली आणि त्यालाच आपण म्हणतो रिझर्वेशन पॉलिसी
म्हणजेच आरक्षणाची नीती आपण त्याला म्हणतो. आता इथपर्यंत आपले पॉइंट क्लिअर झाले. आता आरक्षणाच्या नीतीमध्ये आता आपला थॉरोली आज पाहिजे, आपला डिटेलमध्ये जवळपास 10 ते 15 व्हिडिओ या गोष्टींवर येणार आहेत. पूर्ण विषय क्लिअर होणार करणारे मी हळूहळू. अनुसूचित जाती याला आपण एससी म्हणतो, शेड्यूल कास्ट. अनुसूचित जमाती, शेड्यूल ट्राईब आणि इतर मागास वर्गीय समाज त्याला आपण ओबीसी म्हणतो, ऑदर बॅकवर्ड क्लासेस. आता इथं या ओबीसी मध्ये ऑदर बॅकवर्ड क्लास आला, क्लास. आणि इथं आपण काय पाहतो, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, इथे येते कास्ट. जातीवर आरक्षण हे इथं दिलं जातं आणि इथं हे आर्थिक निकषावर दिलं जातं असं बऱ्याच जणांना वाटतं, पण ते तसं नसतं. ते आपला हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच कसं. आता हा जो क्लास आहे याला क्लास कशामुळे म्हणतात, कारण याच्यामध्ये हजारो जाती आहेत आपल्या देशामध्ये. 3000 पेक्षा जास्त जातींचा समावेश याच्यामध्ये मंडळ आयोगानुसार. ते जे मंडल आयोग आहे त्याच्यानुसार 3700 पेक्षा जास्त जातींचा याच्यामध्ये समावेश आहे. त्या सगळ्या जाती एकत्र केल्यामुळे याला आपण कास्ट म्हणू शकत नाही, किंवा त्याला कास्ट असं म्हणावं लागलं असतं. त्याला क्लास म्हटलं गेलं. म्हणजे हा जो समाज होता, जो शूद्र होता किंवा काही त्याच्यामध्ये म्हणजे काही प्रमाणातला शूद्र आणि वैश्य समाज होता, त्या दोघांना वर्ण व्यवस्थेमधल्या वैश्य आणि शूद्र या दोघांचा मिळून समावेश ह्या ओबीसी मध्ये करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे शूद्र होते त्यांच्यातल्या थोड्या जाती आहेत त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये, आणि यांना या ठिकाणी आरक्षण देऊन त्यांच्या जागा, त्यांचा हिस्सा त्यांना आरक्षित ठेवून. आता आपला पुढे हे पण बघायचे की आतापर्यंत त्यांचा हिस्सा त्यांना भेटलाय का. भविष्यातल्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या समोर मी घेऊनच येणार आहे, पण तोपर्यंत एक बेसिक माहिती म्हणून. त्यामुळे यांना शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यात आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. आणि त्यानुसार या 3 वर्गांना, एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षण दिलं गेलं. त्याच्यानंतर एससी, बीसी वगैरे आरक्षण, ते सगळे मुद्दे हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. आता पुढील भागामध्ये आपण आरक्षण समजून घेण्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला इक्वॅलिटी म्हणजे काय, म्हणजे समानता म्हणजे काय, ही गोष्ट कळली पाहिजे. समतेचं राज्य स्थापन करायचं होतं आपल्या संविधानानुसार. आपल्या जे आपले फ्रीडम फायटर होते त्यांनी आपलं स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि एक चांगला देश बनवण्याची कल्पना ज्यांनी केली त्या लोकांना समतावादी समाज बनवायचा होता. त्याच्यामध्ये इक्वॅलिटी हा शब्द पण आपल्या संविधानामध्ये आहे. ती समानता म्हणजे नेमकं काय, हा कन्सेप्ट. समानता आपला फक्त एखाद्या समानता म्हणजे सगळे समान, त्याला समानता म्हणत नाही. त्याच्यावर खूप विचारवंतांनी विचार केलेले, त्या सगळ्या गोष्टींचा विचार आपला पुढच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. आणि त्यातला जी अपोजिट गोष्ट आहे विषमता, हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की याच्यातलं आपला काहीच कळत नव्हतं पुढचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. कारण हे वाटतं तसं सरळ सरळ नसतात गोष्टी. ह्याच्यामध्ये पण 2 प्रकारच्या इक्वॅलिटी असतात. एक असते पॉझिटिव्ह इक्वॅलिटी आणि दुसरी असते निगेटिव्ह इक्वॅलिटी. इथं पण असतं विषमता म्हणजे डिस्क्रिमिनेशन, त्याच्यामध्ये पण एक असतं पॉझिटिव्ह आणि एक असतं निगेटिव्ह. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आरक्षण नावाची गोष्ट क्लिअर झालेली असेल, आणि आरक्षण म्हणजे काय ही गोष्ट क्लिअर झाल्याच्या नंतर, आणि आरक्षण का द्यायला पाहिजे, या 2 गोष्टी उद्याच्या व्हिडिओपर्यंत क्लिअर होत्या. आणि त्याच्यानंतर आपला पाहिजे ओबीसी आरक्षण. मग मराठा समाजांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं का, कारण आपण जे पाहिलं, जी वर्ण व्यवस्था पाहिली त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, याच्यामध्ये मराठा स्वतःला क्षत्रिय मध्ये समजतात. कारण मी सांगितलं तसं क्षत्रिय कुलावतंस या शब्दांचा वारंवार आपला चोहीकडे उपयोग केलेला दिसतो. मग तरी पण त्या समाजाला आरक्षण भेटायला पाहिजे का. समाज बदलत असतो, त्यावेळेसच्या मराठ्यांकडे संसाधन असतील, आताच्या मराठ्याकडे असतीलच अशी पण ग्वाही आपण देऊ शकत नाहीत. मराठ्यांच्या मुलांवर सुद्धा शिक्षणासाठी, या सर्व गोष्टींसाठी खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी यायला लागल्यात. मग सगळ्यांनी मिळून विचार हा करायला पाहिजे की या अडचणी यायला कशामुळे लागल्यात. आपण चांगल्या प्रतिष्ठेचे होतो, आपण चांगले साधन संपत्ती असणारे लोक होतो, मग आपण गरीब का झालो. आणि जे गरीब समाज होते त्यांना वर आणण्याची गरज होती, ते तिथून वर येण्याऐवजी काही समाज त्याच्यातून आणखी खाली का ढासळले गेले. जेवढी प्रगती बाकीचे आपल्या शेजारी पाजारी जे देश आहेत,
इकडे व्हायला पाहिजे होती तेवढी आपल्या इकडे का नाही झाली, हा एक प्रश्न आहे. तो प्रश्न तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूला भेडसावला तरच तुम्ही याच्यावर तटस्थतेने विचार करू शकता. आणि भांडत बसून जेवढ्या नोकऱ्या आहेत, मी मध्ये सांगितलं व्हिडिओ, जेवढ्या नोकऱ्या नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक मरतीन दंगली झाल्या. तर त्या गोष्टींपासून सगळ्यांनी दूर राहायचे, कारण आपल्याला त्याच्यात भेटणारच नाही. आरक्षण जरी दिलं तरी MPSC ला 250 पेक्षा जास्त जागा भेटत नाहीत, आपला माहिती आहे. 250 जागात तुम्ही आरक्षण आरक्षण खेळणार सगळे समाज, आणि मलई दुसरेच खाऊन जाणार. मरणाचा भ्रष्टाचार आपला रोज. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला वाटतं का की भ्रष्टाचार होतच नाही आपल्या इकडे. सगळ्यांना माहिती होतो, सगळ्यांना माहिती चुकीच्या गोष्टी होतात, सगळ्यांना माहिती बेरोजगारी, आणि सगळ्यांना माहिती आरक्षणाचा मुद्दा घातक आहे. पण सगळे तिकडे जेवून का धावतात का नाही, या सगळ्या गोष्टींचा आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहे. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि एक शेअर नक्की करा, कारण समाजामध्ये जागरूकता याच्यामुळे निर्माण होईल. आणि समाजामध्ये जे भांडण लागणार आहे, भांडण असावं विचाराचं भांडण लागू द्या, ते चांगलं असतं. पण आक्रमक बोलणाऱ्या लोकांची संख्या सोशल मीडियावर वाढलेली आहे आणि त्यांच्यामुळं वाद सुरू व्हायला वेळ लागत नसतो. अशा लोकांनी जे पूर्वाग्रह लोकांच्या मनामध्ये घातलेत ते दूर करण्याचा आपण एक छोटासा प्रयत्न करू, आणि त्यामधूनच खरं तर आपल्या देशाचा आणि आपल्या राज्याचा विकास होईल. मी इथंच थांबतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र.